सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद म्हणायचं आहे, की तुम्ही छान अभ्यास करताय. खूप छान अभ्यास करताय. सगळ्यांचं आता नाव गेलेलं आहे आणि पेपर हा सोपाच असणार आहे. आता शुअर शॉर्ट क्वेश्चन म्हणजे परीक्षेत येणारेच प्रश्न म्हणजे पी-वाय-क्यूज. पण आपण काय केलं कालपासून मी तुम्हाला सांगतो. आता ॲप्लिकेशन बद्दल तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही डाउनलोड कराल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले. महत्वाचं हा आहे. सकाळी जो मी व्हिडिओ अपलोड केलाय याच्या अगोदर जाणून मी थंबनेल असं ठेवलं होतं, कारण हा प्रकार शक्य नाही मला तुम्हाला सांगायचं होतं. पण या व्हिडिओपासून मी काय केलंय, की आय-एम-पी क्वेशन्स द्यायला सुरुवात केली. मग या व्हिडिओमध्ये जे मी आय-एम-पी क्वेशन दिले त्याचा नेक्स्ट पार्ट इथं सुरू होणार आहे. होय. आता मी तुमच्या समोर लगेच मी टाईम वेस्ट बिलकुल करणार नाही बरं का. लगेच एक डायग्राम काढतो. सांगा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये हे डेरिव्हेशन आहे का? आहे. आहे. इथं आपण रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी असा प्रश्न येतो. डिराइव्ह रिलेशनशिप बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. मग तुम्हाला एक रेक्टँग्युलर फ्रेम घ्यायची आहे. ती सोप सोल्युशन मध्ये पार्टली बुडवायची आहे. मग ही फिल्म तयार होईल. त्याच्यानंतर त्याचं डिस्प्लेसमेंट होणार आहे. मग वर्क डन होईल. कारण वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स साठी सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. डेरिव्हेशन्स आपण घेणार नाहीये. आपलं ठरलंय लक्षात घ्या. पण मी तुम्हाला आय-एम-पी प्रश्न देतोय. मग पहिला आय-एम-पी प्रश्न आपल्याला मिळालाच आहे. डिफाइन सरफेस टेन्शन, डिफाइन सरफेस एनर्जी. तिसरा प्रश्न डिराइव्ह रिलेशनशिप बिटवीन देम. रिलेशनशिप काय की सरफेस एनर्जी इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. हे रिलेशन आहे. पण सरफेस एनर्जी म्हणजेच वर्क डन. मग वर्क डनचा फॉर्म्युला आहे टी म्हणजे सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. ऐका, फिल्म असेल तर 2 सरफेस एरिया कन्सिडर करावा लागेल तर 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? 2 न. मला ना एक वेगळा बदल हवाय. मी एकदम एनर्जेटिक झालोय. मी एकदम एक्साइटेड आहे. रिझन सांगतो. हा प्रश्न केला, की सीईटीतले तुमचे 20-30 प्रश्न होणार आहेत. मी या व्हिडिओमध्ये ते कव्हर करणार आहे बरं का बाळांनो. त्याचबरोबर बोर्डसाठी पण प्रश्न घेणार आहे मी. तेही परीक्षेत आलेले आहेत प्रश्न. पण त्यासाठी मी तुम्हाला काय सांगतोय बघा, की माझ्याकडं एक सोप बबल आहे. त्याची इनिशियल रेडियस R1 आहे. ओके. त्याचं एक्सपान्शन होऊन रेडियस R2 झालेली आहे. काढा वर्क डन. वर्क डन. मग सांगतो. की वर्क डनचा फॉर्म्युल्यात मी 2 का घेतलं? बबल आहे. सोप बबल आहे. एअर बबल नाहीये. एअर बबल हा लिक्विड मध्ये असतो. त्यावेळेस एअर बबल म्हणलं की 2 न मल्टिप्लाय करावं लागत नाही. हे लक्षात घ्या. बरं. 2t इंटू चेंज इन एरिया. मग चेंज इन एरिया 4 पाय R2 स्क्वेअर 4 पाय R1 स्क्वेअर. चला कॉमन काढा. मग W मी 2t आहेच. 4 पाय कॉमन काढतो. म्हणजे R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर येणार. ओके. हा प्रश्न सीईटीत येऊ शकतो का? दिला आहे. पण सांगतो 4 टू जा 8 मी करणारच नाहीये. मी अजून बदल करतोय बघा. नीट लक्ष द्या. 2t 4 पाय. तर मी हे R2 आहे ना, रेडियस डायमीटरच्या हाफ असते. म्हणजे R2 ची व्हॅल्यू D2/2, R1 ची व्हॅल्यू D1/2 असते लक्षात घ्या. मग D2 चा स्क्वेअर अपॉन 4 येणार. R2 चा स्क्वेअर. D1 चा स्क्वेअर अपॉन 4 या 4 न आत मल्टिप्लाय करा म्हणजे 2 पाय टी येणार. 2 पाय टी 4 न आत मल्टिप्लाय केलं की 4 ला 4 कॅन्सल. D2 स्क्वेअर 4 ला 4 कॅन्सल. D1 स्क्वेअर. ओके. सोडूया का सीईटीतले पी-वाय-क्यूज? मी तुम्हाला सांगतो हे तर आपले परीक्षेतले प्रश्न मी घेतलेत. आता बघा 2025 2025 ओके 25 एप्रिल पुन्हा इथं बघा 23 एप्रिल सेम प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? अमाउंट ऑफ वर्क डन बबल बबल डायमीटर डी टू डी म्हणजे इनिशियल डी आहे पुन्हा कॅपिटल डी आहे. आन्सर काय येणार? 8 पाय येणार नाही कारण 4 नात मल्टिप्लाय केलं होतं आपण. हे आन्सर बरोबर आहे. 2 पाय टी 2 पाय टी 2 पाय टी D2 स्क्वेअर मायनस D1 स्क्वेअर. जमला की नाही प्रश्न सांगा. जमला की नाही प्रश्न? अरे जमलाय प्रश्न. तरी पण तेच आहे. इथं कॅपिटल डी स्मॉल डी इथं D2 D1 आहे. मग D2 स्क्वेअर आणि D1 स्क्वेअर जमलंय आपल्याला. पण थांबा घाई नाही करायची. आपण आता केला बबल. आता समजा ड्रॉप ड्रॉप आता ड्रॉप तयारच करायचा आपल्याला. इनिशियली ड्रॉप नाहीये. आता ड्रॉप तयार झाला. मग या केसमध्ये वर्क डन काढताना ड्रॉप आहे 2 न मल्टिप्लाय करावं लागणार नाही हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर सरफेस एरिया 4 पाय आर स्क्वेअर फिनिश. सिंपल. ड्रॉपचं झालं.
बबलचं झालं, पण बबल कुठला बबल आहे? सोप बबल म्हणून 2 न मल्टिप्लाय केलं. एअर बबल 2 न मल्टिप्लाय करायची गरजच नाहीये. म्हणजे आपला हा न्यूमेरिकल झालं. चला हे सोडून बघूया आपण. सोप बबल 2 न मल्टिप्लाय करा. त्याच्यानंतर लक्षात घ्या. इनिशियल रेडियस, फायनल रेडियस दिलेली नाहीये. पहिला नव्हता, तयार झालाय. म्हणजे मला इथं करावं लागेल 4 पाय आर स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे 2t 4 पाय रेडियस ही डायमीटरच्या हाफ असते. कशाच करायला? डायमीटर 6 सेंटीमीटर दिले ना. मग रेडियस 3 सेंटीमीटर. मग 3 इंटू 10 रेस टू मायनस 2 मीटर येणार. म्हणजे 4 पाय इंटू आर स्क्वेअर. मग 3 चा स्क्वेअर 9 येणार. इंटू 10 रेस टू मायनस 4 हे झालं. एक मिनिट. वर्क डन. हे झालं काय सांगा? वर्क डन. मग बघा ना 8 9 72 72 तुम्हाला सांगतो अप्रॉक्सिमेटली चेक करा. थांबा. 9 चौक 36 36 दुनी 72 जरी असलं तर त्याला अजून पायनं मल्टिप्लाय करायचं लक्षात घ्या. मग अप्रॉक्सिमेटली आन्सर फाइंड आउट करा. मिळेल तुम्हाला आन्सर. बरं आता इथं बघा. बबल आहे. बबल आहे लक्षात घ्या आणि इथं तयार करायचं आहे. इथं वाढवायचं नाहीये. इनिशियल रेडियस दिलेली आहे तुम्हाला. म्हणजे मग मला सांगा बबल आहे. आला का 2 हा फॅक्टर? आला. त्याच्यानंतर टी आणि ब्रॅकेटमध्ये 4 पाय आर स्क्वेअर व्हॅल्यू पुट करा. सरफेस टेन्शन दिलेलं आहे. आता गंमत बघा. सरफेस टेन्शन दिलंय 7/100 बरोबर आहे. इंटू 4 आता पायची व्हॅल्यू 22/7 टाका रे. आपल्याला सवय झाली 3.142 टाकायची. 22/7 टाका. 7 ला 7 काय होतील? कॅन्सल होतील. कॅल्क्युलेशन इझी आहे लक्षात घ्या. आर चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 आणि नाही का सेंटीमीटरचं मीटर केलं. म्हणजे सॉल्व्ह करा. तुम्हाला आन्सर मिळून जाईल लक्षात घ्या. म्हणजे आता आयडिया आलं. कळालं तुम्हाला सगळं. इथं बघा रेक्टँग्युलर वायर आहे. पुस्तकातलं न्यूमेरिकल आहे. इनिशियल एरिया 2 2 जा 4 आहे. फायनल एरिया 3 3 जा 9 आहे. आपल्याला काढायचे वर्क डन. फ्रेम आहे. 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. सोप फिल्म आहे ती. 2p आणि ब्रॅकेटमध्ये फायनल एरिया 9 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर केलं. इनिशियल 4 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. 9 4 गेले 5. 5 2 जा 10. 10 न सरफेस टेन्शनला मल्टिप्लाय करा. आन्सर तुमचं मिळून जाणार आहे. सोपं आहे की नाही? सोपं वाटतंय ना सांगा? बबल असेल तर 2 न मल्टिप्लाय करा. ड्रॉप असेल तर 2 न मल्टिप्लायची गरज नाहीये. फक्त सरफेस एरियाचा फॉर्म्युला 4 पाय आर स्क्वेअर एवढा वापरतो. कारण बबल असू दे, ड्रॉप असू दे, स्पियर असू दे, स्पियरच आहेत ते. 4 पाय आर स्क्वेअर. आता मला दाखवायचं आहे काय ते नीट बघा आता. मला दाखवायचं आहे काय ते नीट लक्ष द्या. हा प्रॉब्लेम कधी आलेला आहे बघा. 2025 पुस्तकातलाच आहे. इनिशियल एरिया दिलाय, फायनल एरिया 7 8 56 दिलाय, 5 चौक 20 दिलाय. कोण आहे हा? फिल्म आहे. फिल्म म्हणल्यावर कशाने मल्टिप्लाय करणार वर्क डन करताना? 2 न. चला टी ला आणि इनिशियल फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मायनस 4 करा. सरफेस टेन्शन दिलेलं आहे. ती पुट करायचं 3 2 जा 6 वगैरे करा. लगेच आन्सर मिळणार आहे लक्षात घ्या. म्हणजे आता कॉन्फिडन्स तुमचा वाढलाय की नाही बाळांनो? एमसीक्यू जमतायत, न्यूमेरिकल जमतायत. मग ही कन्सेप्ट झाली तुमची. हा प्रश्न पण आहे त्याच्यात. ड्रॉपचं ड्रॉपलेट. आता हळू व्यवस्थित एक्सप्लेन करतो कारण याच्यावर सुद्धा सीईटीला प्रश्न आलेत लक्षात घ्या आणि बोर्डच्या एक्झाम मध्ये सुद्धा. जेव्हा मी या ड्रॉपचे n नंबर ऑफ ड्रॉपलेट्स तयार करणार तेव्हा त्यांचा व्हॉल्यूम सेम असणार आहे. ड्रॉपची रेडियस r आणि एका ड्रॉपलेटची रेडियस स्मॉल r म्हणा. ओके. मग याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला येतोय का बघा 4/3 पाय आर क्यूब दॅट इक्वल्स टू या सगळ्यांचा व्हॉल्यूम n ड्रॉपलेटचा 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पायला 4/3 पाय कॅन्सल होईल. क्यूब रूट काढा. मग आर ची व्हॅल्यू एवढी येणार. ओके. ही आर ची व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू आहे ही? आर ची व्हॅल्यू आहे. ओके. कॅपिटल आर ची. वर्क डन काढायचं आहे मला. मला सांगा हे सगळे ड्रॉप आहेत. 2 न मल्टिप्लाय करायची गरज आहे का? बिलकुल नाहीये. संपलं. काहीच अवघड नाहीये. आता किती ड्रॉपलेट्स आहेत? हे जेवढे ड्रॉपलेट्स आहेत त्यांचा एरिया जास्त असणार आहे. सरफेस एरियाचा फॉर्म्युला आठवा. 4 पाय आर स्क्वेअर मायनस याचा एरिया 4 पाय आर स्क्वेअर फिनिश. 4 पाय कॉमन काढा. मग 4 पाय टी 4 पाय कॉमन काढलं. n इंटू आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. समजा मला स्मॉल आर ची व्हॅल्यू माहिती आहे, पण कॅपिटल आर ची व्हॅल्यू माहित नाहीये. स्मॉल आर ची व्हॅल्यू माहिती आहे, पण कॅपिटल आर ची व्हॅल्यू माहित नाहीये. मग कॅपिटल आर ची ही व्हॅल्यू इथं पुट केली पाहिजे. म्हणजे मला असं येईल 4 पाय टी n इंटू आर स्क्वेअर. त्याचा आर चा स्क्वेअर म्हणजे n रेस टू 2/3 आर स्क्वेअर. आर स्क्वेअर कॉमन काढा. म्हणजे मला असं मिळेल 4 पाय आर स्क्वेअर टी n मायनस n रेस टू 2/3. तर n ची व्हॅल्यू काय देतील माहितीये का तुम्हाला? 27. 27.
मग यांची व्हॅल्यू 27 आहे. 27 3चा क्यूब आहे. रेस टू 2/3. 3 ला 3 कॅन्सल. 9 येणार. मग 27 मायनस 9 करा, मल्टिप्लाय करा. पण समजा कॅपिटल आर दिलंय, पण स्मॉल आर दिलेलं नाहीये. म्हणजे ड्रॉपची रेडियस दिले, ड्रॉपलेटची रेडियस दिलेली नाहीये. त्या केसमध्ये काय करावं लागेल सांगतो. बघा एक फोटो काढून घ्या, स्क्रीनशॉट. पण समजा बघा स्मॉल आर दिलेलं नाहीये. मग स्मॉल आर जर दिलेलं नसेल तर त्या ठिकाणी मी स्मॉल आर ची व्हॅल्यू टाकणार आणि ती येणार आहे आर स्क्वेअर आणि इथं 2/3 मायनस आर स्क्वेअर तसंच. मग यातनं आर स्क्वेअर कॉमन काढायचं आणि बघा हे काही ना अवघड वाटेल पण अवघड नाही आहे. प्लस 2/3 वरती गेल्यावर मायनस 2/3 होईल. 1 मधनं 2/3 मायनस केले की 1/3 मायनस 1. मग यांची व्हॅल्यू 8 दिले. 8चं क्यूब रूट 2. 2 मायनस 1. 1 मल्टिप्लाय करा. मिळालं. सांगतो रे बाळांनो, सांगतो. हे आपले परीक्षेतले पुस्तकातले प्रश्न आहेत. हेच एक्झाम मध्ये ऍज इट इज येत आहेत. मी आता सोडवून दाखवतो. पहिला प्रश्न बघा. 27 ड्रॉपलेट्स आहेत. प्रत्येकाची रेडियस आहे. म्हणजे स्मॉल आर दिलंय. स्मॉल आर दिलेलं आहे. मिलीमीटरचं मीटर करा -3. याला 10 मल्टिप्लाय करा म्हणजे 1 होईल. याला 10 डिवाइड करा म्हणजे -4 होईल. ओके. बर. चेंज इन सरफेस एनर्जी म्हणजेच वर्क डन विचारलंय. आणि 27 लोक एकत्र येऊन एक ड्रॉप तयार होत आहेत. म्हणजे मला कॅपिटल आर माहित नाही. पण कॅपिटल आर ची व्हॅल्यू माहितीये की मला की n रेस टू 1/3 आर. तर n ची व्हॅल्यू 27 आहे. रेस टू 1/3 आर. 3 आर येणार आहे आर ची व्हॅल्यू. मग चला वर्क डनचा फॉर्म्युला सांगा. सरफेस टेन्शन n इंटू 4 पाय आर स्क्वेअर मायनस 4 पाय आर स्क्वेअर. म्हणजे माझं काय येणार टी इंटू n इंटू 4 पाय आर स्क्वेअर. यांची व्हॅल्यू टाका ना 27 ड्रॉपलेट. लिहू का इथे जरा कच्चं लिहितो. 27 इंटू 4 आहे बरं काय. मायनस 4 पाय आरचा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे सांगा 9 आर स्क्वेअर. मग सांगतो हे 4 पाय कॉमन काढा. ठीक आहे 4 पाय कॉमन काढा. लक्षात घ्या स्मॉल आर ची व्हॅल्यू पुट करा. लक्षात घ्या 1 इंटू 10 सॉल्व्ह करा ना. हे सिंपल आहे सिंपल. पण सांगतो समजून घ्या. अवघड वाटत न्यूमेरिकल थोडंसं राहू दे. फॉर्म्युला तर लिहाल रे बाळांनो. फॉर्म्युला तर नक्की लिहाल. आता मी तुम्हाला सांगतो आता अजून आपले प्रश्न झाले कुठले बघा. सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी आणि सगळ्यांचे ना न्यूमेरिकल्स. ओके. फॉर्म्युले झालेत बबल, ड्रॉप, त्यानंतर ड्रॉपचं ड्रॉपलेट हे पण आपण आता घेतलं. आता काय करायचं मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही करायचे आहे कॅपिलॅरिटी. ओके. कॅपिलॅरिटी आणि त्याचे ऍप्लिकेशन हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट आहे. कॅपिलॅरिटी त्याच्या ऍप्लिकेशन, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात घ्या. बरं अजून मी तुम्हाला सांगतो. अजून तुम्हाला कुठले प्रश्न करायचे मी सांगतो. काल तुम्ही केले तरी तुम्हाला रिवाइज करायचे आहे. स्टोक्स लॉ. कोणता लॉ? स्टोक्स लॉ रिवाइज करायचा आहे. बरं सीईटी प्रश्न बोर्डच्या पेपरमध्ये येतात. बोर्डची तयारी करताना सीईटी तयारी होणार लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो स्टोक्स लॉ तुम्हाला करायचा आहे. ओके आणि त्याच्यानंतर आत्ताच तुम्हाला रिवाइज करायचं आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. मग त्याच्यानंतर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचे डेफिनेशन आणि एसआय युनिट करायचे आपल्याला इथं. याची डेफिनेशन आणि एसआय युनिट हे आयएमपी क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगतो स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो यातला डिफरन्स करायचा आहे. स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो याचा डिफरन्स तुम्हाला करायचा आहे. आयएमपी क्वेश्चन्स हे आहेत. न्यूमेरिकल्स आपण टाळतो पण न्यूमेरिकल्स मला घेऊ वाटले रे बाळांनो. सोपे होते. तुम्ही ट्राय करा. आणि तुम्हाला एखादा डाऊट जर आला ना त्या न्यूमेरिकल मध्ये आत्ता घेतलेल्या न्यूमेरिकल मध्ये तर तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. ओके. बरं एवढे प्रश्न झाले. तुम्ही बघा हा प्रश्न आलाय का? आलाय. हा आलाय. हा पण आलाय. हा नाही आला आतापर्यंत स्टोक्स लॉ बरं का. येऊ शकतो विथ न्यूमेरिकल लक्षात घ्या. आणि एक फॉर्म्युला तुम्हाला करायचा आहे. फॉर्म्युला सांगतो असा आहे. 2/9 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा अपॉन ईटा कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. हा फॉर्म्युला आहे टर्मिनल वेलॉसिटीचा. फॉर्म्युला तर पाठ करा. फॉर्म्युला तरी पाठ करा. आपण न्यूमेरिकल सोडणार नाहीये. निदान फॉर्म्युल्याचे मार्क तर मिळवायचेच आपल्या लक्षात घ्या. मग हे थिओरिटिकल प्रश्न त्याचबरोबर डिफाईन आपण सुरुवातीला घेतलं होतं. डिफाईन सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी हे 2 प्रश्न करायचे आहेत. दोघांमध्ये रिलेशन काय? सरफेस एनर्जी इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. टू हा फॅक्टर केव्हा घ्यायचा? जर बबल किंवा फिल्म असेल तर. चला ओके. थोड्याच वेळात दुसरा व्हिडिओ पण मिळणार आहे. हे सगळे प्रश्न करा. ऑल द बेस्ट.